आणि एक महत्त्वाची बातमी आहे, जगभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झाला. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे विमान त्याचबरोबर बँकिंग सेवांवर देखील परिणाम पाहायला मिळतोय. जगभरातील मोठी विमानतळ आता ठप्प आहेत. 2024 मधील सर्वात मोठं आयटी संकट आता ओढावलंय. लंडन शेअर बाजारातील सर्वच व्यवहार थांबले आहेत. मुंबई विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणावर देखील मोठा परिणाम झालाय आणि भारतातील इंडिगो, आकासा त्याचबरोबर स्पाइसजेटच्या विमानांवर देखील मोठा परिणाम झालाय. तर जगभरात विमानसेवेवर परिणाम पाहायला मिळतोय. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झालंय. जगभरातील बँक सेवेपासून विमान सेवेपर्यंत त्याचा परिणाम झालाय. हाँगकाँग एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्ट, दुबई एअरपोर्टवरील सेवांवर परिणाम पाहायला मिळतोय. तर भारतातील इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झालाय. मॅन्युअली चेक इन आणि बुकिंग करत सेवा सुरू करण्यात आल्या. वेब चेक इन सुविधा अस्थायी स्वरूपात बंद झाली आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे. भारतामध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कामकाजावर देखील मोठा परिणाम झाला आहे. तर NSE, BSEच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मिळते. तर यूकेमध्ये रेल्वे कंपन्यांना आणि लंडन स्टॉक एक्सचेंजला देखील आउटेजची समस्या निर्माण झाली आहे. तर जगभरातील सर्वच ठिकाणी विंडोज सिस्टीमवर ब्ल्यू स्क्रीन एरर पाहायला मिळतोय. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं इंग्लंडमधील स्काय न्यूज ऑफ एअर गेलाय. तर ऑस्ट्रेलियातील ABC चॅनल देखील ऑफ एअर गेल्याची माहिती मिळते आहे. तर जगभरामध्ये काय काय परिणाम झाला आपण पाहतोय. दुबई विमानतळावर चेक इनच्या समस्या निर्माण झाल्या. त्याचबरोबर हाँगकाँग विमानतळावर देखील अनेक अडचणी पाहायला मिळतात. सिंगापूर विमानतळावर देखील चेक इनमध्ये समस्या निर्माण झाली आहे. तर स्पेन विमानसेवेवर देखील मोठा परिणाम झाला. बर्लिन विमानतळावर देखील अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. मुंबई विमानतळावर देखील अनेक अडचणी प्रवाशांना सहन कराव्या लागतात. तर ब्रिटन सरकारकडून रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. इस्रायलच्या बँक सेवांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील रेल्वे कंपन्यांना आउटेजचा सर्वाधिक फटका बसला. ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीमध्ये देखील व्यवहार ठप्प झाले.